ही आंबा नारळ बर्फी बघा, मस्त सुंदर सुबक दिसतेय ना, अगदी विकत आणल्यासारखी. आणि रंग तर किती छान आलाय, तो सुद्धा कुठलाही कृत्रिम रंग न वापरता अगदी नैसर्गिक रंग. तर आज आपण अगदी सोप्या आणि सुटसुटीत पद्धतीने फक्त 4 जिन्नस वापरून जिभेवर विरघळणारी आंबा नारळ वडी करतोय. वडी व्यवस्थित सेट होण्यासाठी, परफेक्ट टेक्स्चर येण्यासाठी अगदी प्रमाणासहित आणि टायमिंग सहित रेसिपी डिटेल मध्ये सांगितली. प्रमाण किती घ्यायचं, मिश्रण किती परतायचं, हे सगळं. आणि खरं सांगते, इतकी सोपी रेसिपी आहे ना की व्हिडिओ बघितला की तुम्हाला वाटेल अरे हे सगळं साहित्य घरातच आहे आणि तुम्ही लगेच करायला घ्याल. चला करूया. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या लाडक्या सरिताज किचनमध्ये आज आपण अगदी मौसूत जिभेवर विरघळणारी आंबा नारळ वडी किंवा आंबा आणि नारळाची बर्फी कशी करायची ते बघणार आहोत. करायला खूप सोपी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही आपली पारंपरिक रेसिपी आहे, त्यामुळे अर्थातच याला साहित्य खूप कमी लागतं. अगदी घरामध्ये उपलब्ध साहित्यापासून आपण करू शकतो. फक्त एक आहे की पूर्वी किंवा अजूनही बरेच जण जी पारंपरिक रेसिपी आहे त्यामध्ये ओला नारळाचा चव वापरला जातो. इथं आपण डेसिकेटेड कोकोनट वापरतोय. करायला सोपी आहे. कशी करायची चला बघूयात. तर इथं मी सगळं साहित्य या कपाने मोजून घेतलंय. तुमच्या घरामध्ये तुम्ही कुठलीही एखादी वाटी घेतली किंवा भांडं घेतलं त्याने सगळं साहित्य मोजून घेताय तर इथं सांगितलेलं प्रमाण मोजून घ्या. तर त्यासाठी आपण 2 कप डेसिकेटेड कोकोनट घेतलाय. डेसिकेटेड कोकोनट एकदम भुसभुशीत असतो. तो कपमध्ये भरताना थोडा थोडा हलक्या हाताने दाबून भरायचा, तसा मोजून घ्यायचा आहे. 2 कप डेसिकेटेड कोकोनट, अर्धा कप साखर आणि 1.5 कप आंब्याचा गर. त्याचसोबत आपल्याला साधारण 1 लिटर फुल क्रीम दूध लागणार आहे. तर इथं आपण जे फुल क्रीम दूध घेतलंय, बरोबर 1 लिटर दूध घेतलेलं आहे, ते आपण उकळायला ठेवलंय. दूध उकळायला ठेवताना असं पसरट पॅनमध्ये घ्या, म्हणजे मग ते पटकन आटलं जातं. आता दुधाला चांगली उकळी आणूया. आता या दुधाला बघा चांगली उकळी आली आहे. उकळी आली की गॅस कमी करूयात. आता हे जे दूध उकळत आहे ना, यातलं थोडंसं दूध आपण बाजूला काढून ठेवू. साधारण एक अर्धा कप दूध बाजूला काढूया. दूध बाजूला काढलं. आता मी गॅस जरा मोठाच ठेवते सुरुवातीला. आता हे दूध आपल्याला चांगलं अर्ध होईपर्यंत आटवून घ्यायचं आहे. फक्त हे करत असताना आपल्याला कडेची साय मोडून घ्यायची. तर साधारण एक 10 मिनिटं लागतील. तर एक 10 ते 12 मिनिटच मी याला मोठ्या गॅसवर ठेवलं होतं आणि सारखं हलवत होते. फक्त गॅस मध्ये कमी करत होते आणि याची साय मोडून घेत होते. तर दूध बघा अर्ध झालेलं आहे आणि चांगलंच दाट झालेलं आहे. गॅस बंद करूयात आणि याला थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊ. आता इथं मी एक पॅन तापत ठेवला आहे. यामध्ये आपण करून घेतलेला आंब्याचा गर घालायचा आहे. आंब्याचा गर कसा करायचा तर काही नाही, आंबा कापायचा, त्याचं साल बाजूला करायचं आणि जो आतला गर आपण चमच्याने खरडून काढतो ना, त्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं. आता गॅस कमीच ठेवला आहे. हा आंब्याचा गर आपल्याला थोडासा दाटसर होईपर्यंत याला परतून घ्यायचं आहे. आता हा तुम्ही बघाल ना तर असा बरंच पातळ आहे. असं थोडंसं सॉस कसा असतो आपला, तशी कन्सिस्टन्सी येईपर्यंत याला परतत राहायचं. तर एक 5 ते 7 मिनिटं याला मी गॅस मोठा मध्यम करत करत सतत परतून घेतलं आहे. आता बघा याला हलका दाटसरपणा आला आहे आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपला टोमॅटो सॉस कसा असतो तशी कन्सिस्टन्सी आलेली आहे. गॅस बंद करूयात आणि याला थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊ. आता आपण जो डेसिकेटेड कोकोनट घेतला आहे त्याला मिक्सरच्या भांड्यात काढायचं आहे. आपल्याला फक्त ना याचं टेक्स्चर थोडंसं असं बारीक करायचं आहे, म्हणून मी याला मिक्सरमधून फिरवते. नाहीतर तुम्ही असं जरी याला अख्खं वापरलं तरी चालेल. आता हे काढून ठेवलेलं दूध याच्यामध्ये घालायचं आहे. हे दूध आता गार झालं आहे आणि याला थोड्या वेळासाठी फिरवून घेऊ. जर तुम्हाला नारळ बारीक करायचा नाही केला तरी चालेल. मग हे दूध काढण्याची सुद्धा गरज नाही, सगळं दूध तसंच आटवून घेतलं तरी चालेल. तर बघा याला आपण मिक्सरमधून दूध घालून असं फिरवून घेतलं आहे. आता हे जे दूध आपण आटवून घेतलेलं आहे त्याचा गॅस मी परत चालू केला आहे. यामध्ये आपल्याला घालायची आहे साखर. साखर याच्यामध्ये आधी चांगली विरघळवून घेऊया. तर साखर याच्यामध्ये विरघळलेली आहे आणि या दुधाला पण बघा चांगली उकळी आली आहे आणि असं दूध असं छान असं मऊसूत झालं आहे, फेसाळल्यासारखं दिसतंय. आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे नारळ. ओला नारळ वापरताय तर तो सुद्धा या स्टेजला घाला. फक्त जर तुम्ही ओला नारळ वापरताय ना तर प्रमाण थोडंसं कमी घ्यावं लागेल. आता हा ओला नारळ याच्यामध्ये चांगला एकजीव करून घेऊया. नारळ याच्यात चांगला मिसळला. आता याला एक 2 मिनटासाठी परतून घेऊ. आता हे खूप सैल आहे, एक 2 मिनटं परतून घ्यायचं. याला आपण 2-3 मिनटं परतलं. हे बघा असं बरंच घट्ट झालेलं आहे. हे दूध सगळं याने शोषून घेतलं आहे. आता यामध्ये आपल्याला हा भाजून घेतलेला आंब्याचा गर घालायचा आहे. आता आंब्याचा पल्प, नारळ सगळं आपण चांगलं एकजीव केलं आहे. जे जे साहित्य घेतलं ते आता याला चांगलं परतून घ्यायचं आहे.
वडीची कन्सिस्टन्सी येईपर्यंत मी तुम्हाला सांगेन की ते वडीची कन्सिस्टन्सी आली हे ओळखायचं कसं. आता बघा मस्त आंब्याचा सुगंध येतोय, रंगसुद्धा छान आला याला. आता याचा एक चांगला गोळा होईपर्यंत आपल्याला याला परतत राहायचं आहे. थोडासा चिकटपणा येतो आणि गोळा तयार होतो. गॅस आपण कमीच ठेवूयात आणि याला चांगलं परतून घेऊ. तर एक 10 ते 12 मिनिटं एकदम मंद आचेवर मी याला चांगलं परतून घेतलं आहे. आणि आता बघा हे चांगलंच घट्ट झालेलं आहे. याचा असा गोळा होऊ लागला, तुम्हाला कळत असेल कढईमध्ये असा गोळा होऊन गरगर फिरत आहे. याचा अर्थ आपलं मिश्रण तयार झालं आहे. तरीही तुम्हाला समजत नाही आहे की हे तयार झालं आहे कसं ओळखायचं. तर यातलं थोडंसं मिश्रण असं आपण उलथाण्यावर घेऊन थोडं गार करून घेऊया. गॅस आपल्याला कढईचा तोवर बंद करायचा आहे किंवा कमी करा. आणि त्यानंतर याचा असा गोळा होतो आहे. हाताला अजिबात मिश्रण चिकटत नाही आहे. याचा अर्थ आपलं हे बर्फीचं मिश्रण तयार झालेलं आहे. तुम्हाला जर पाहिजे तर याच्यात वेलची पावडर वगैरे घालू शकता. आंब्याचा पल्प घातला ना, दुधामध्ये सगळं घालतो तेव्हा घातली तरी चालेल. आता गॅस बंद करूयात आणि याला थोडंसं एक 5 मिनटं असंच ठेवून देऊ. तर एक 5 मिनिट झालेली आहेत. मिश्रण आता असं खूप गरम नाही आहे पण गरम आहे. गार होऊन देऊ नका नाहीतर वडी पडणार नाही. आता इथं ताटाला मी तूप लावलं, त्याच्यावर बटर पेपर लावला आणि परत बटर पेपरला पण थोडंसं तूप लावून घेतलं. याचं कारण म्हणजे काय की आपण आंब्याच्या सारणात किंवा दूध गरम करताना कुठंच तुपाचा वापर केला नाही, त्यामुळं ते चिकटण्याची शक्यता असते. म्हणून आपण इथं बटर पेपरला पण वरून थोडंसं तूप लावतोय. आता हे मिश्रण या ताटामध्ये किंवा तुमच्याकडे ट्रे असेल तर ट्रेमध्ये काढा आणि याला थापून घ्यायचं आहे. तर वडी आपण पसरून घेतली आहे. साधारण 1 इंच जाडीची वडी केली. ही वडी अशी खूप पातळ करायची नाही, नाहीतर ती निघणारच नाही. कारण नारळ घातला आहे, थोडीशी अशी भुसभुशीत वडी असते ही, त्यामुळं अशी साधारण 1 इंच जाडीची वडी केली. वरून आपण याला चांगलं प्लेन करूयात. आता याला थोडंसं कोमट होईपर्यंत असंच ठेवून देऊ, म्हणजे साधारण 1 तास तरी लागेल. किंवा तुम्हाला जर घाई आहे तर याला सरळ एक 15-20 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवून द्या. तर 1 तासभर ठेवल्यानंतर आपली ही वडी बघा चांगली सेट झालेली आहे. पूर्ण गार होऊन द्यायची आणि एक 15-20 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवायची. आता ही सेट झाली आहे. याला कट करायचं आहे किंवा आधी याला आपण गार्निश करून घेऊया. तर इथं माझ्याकडं आहे म्हणून इथं मी सिल्वर वर्कने याला थोडंसं डेकोरेट करून घेते. नाही केलं तरी चालेल, अशीच वडी कापायला घेतली ना तरी पण चालते. तर इथं आपण याला सिल्वर वर्क लावून घेतला आहे. आता वडी कापून घेऊयात. तर अगदी सहज वडी कापली जाते. तर इथं मी थोड्याशा अशा लांबच वड्या कापून घेते. तुम्हाला जसा आकार पाहिजे चौकोनी कापणीचा तसं कापून घ्या. तर आता वडीचा कडेचा भाग मी पहिल्यांदा काढून घेते, म्हणजे काय होईल आपल्याला सगळ्या वड्या व्यवस्थित काढता येतील. तर हे बघा अगदी मस्त वडी निघालेली आहे. तुम्हाला याचं टेक्स्चर कळत असेल. तर सगळ्या वड्या आपण अशाच काढून घेऊया. तर अशा प्रकारे आज आपण इथं अगदी जिभेवर विरघळतील अशा आंबा आणि नारळाच्या वड्या कशा करायच्या ते बघितलं. आता ही वडी एकदा करून ठेवली तर जवळपास 7 ते 8 दिवस टिकते, त्यापेक्षा जास्त टिकत नाही. कारण याच्यामध्ये आपण आंबा वापरला आहे, हलका ओलसरपणा असतो, त्यामुळे खूप जास्त पण वड्या एकावेळी करून ठेवू नका. इथं जे प्रमाण सांगितलं आहे ना तेवढं प्रमाण जर तुम्ही घेतलं तर तेवढ्या प्रमाणात साधारण 30 ते 35 साधारण 1.5 इंच लांबीच्या वड्या तयार होतात. 1.5 इंच लांबी आणि 1 इंच जाडी. इथं आपण ज्या केल्यात ना त्या जराजरी मोठ्या आहेत, पण याच्या अर्ध्या वड्या केल्या तर जवळपास 30 ते 35 वड्या तयार होतात. फक्त इथं सांगितलेलं प्रमाण बरोबर घ्या. नारळाचं प्रमाण थोडंसं वाढवलं तरी चालेल पण कमी करू नका, कारण त्याला बाइंडिंग तसं येणार नाही. तुम्ही पण इथं सांगितलेल्या प्रमाणात ही रेसिपी नक्की करून बघा. मला कमेंट्समध्ये सांगा की ती कशी वाटली. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.